जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः। सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृतस्वरूपा च यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति। यत्प्राप्य न किंचित् वाञ्छति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति। यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगदोद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य भगवान श्री पंढरीश परमात्मा, या सर्वांच्या अकारण अहेतुकी अशा दयेने कृपेने आपण चातुर्मास्याच्या परम पावन कालामध्ये श्री नारद भक्ती सूत्र या ग्रंथाला आरंभ करतोय। चातुर्मास सुरू झालेला आहे, याचा अर्थ परमात्मा देवशयनी एकादशीला झोपलेले आहेत, म्हणून त्या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं। 4 महिन्यानंतर पुढे प्रबोधिनी एकादशी येणार आहे, त्या दिवशी परमात्मा जागे होतात। परमात्मा ज्या कालामध्ये झोपलेले आहेत त्या काळामध्ये परमात्म्याला जाग करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये परमात्म्याला आणण्यासाठी विशेष रूपाने साधना केली जाते आणि या साधनेला अनंत पटीने फळ प्राप्त होतं। म्हणून चातुर्मासाची साधना विशेष रूपाने केली जाते, भक्ती रूपाने, नाम साधना, प्रदक्षिणा, दर्शन, स्नान, दान धर्म, पाठ पद्धती इत्यादी रूपाने भगवंताला प्रसन्न करण्यासाठी ही साधना केली जाते। का ही साधना करायची, का परमात्मा झोपलेत, तर याची 2 कारणं आपल्याला पाहता येतील। एक भक्तिशास्त्राच्या अनुषंगाने आणि दुसरं ज्ञानशास्त्राच्या अनुषंगाने। ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर परमात्मा झोपले म्हणजे आपल्यापासून लपलेले आहेत। ज्ञानोबाराय चांगदेव 65 मध्ये सुरुवातीला म्हणतात, जो स्वस्ती श्री वटेशो, जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी। परमात्मा लपले की जगत दिसायला लागतं आणि परमात्मा जागे झाले की जगदाभास निवृत्त होतो आणि सर्वत्र परमात्मा दर्शन व्हायला लागतं। म्हणून आपल्या जीवनात परमात्मा लपू नयेत आणि जगदाभास प्राप्त होऊ नये, हा बंध प्राप्त होऊ नये, याकरिता केलेली साधना म्हणजे ही चातुर्मासाची विशेष साधना आहे। देवाला केलेली ही प्रार्थना आहे की देवा, तुम्ही आमच्या जीवनातून लपू नका, दूर जाऊ नका। तुम्ही दूर गेलात, तुम्ही आमच्यापासून लपलात म्हणजे अज्ञान समोर आलं, जगदाभास आला, जन्म मृत्यू हा बंध प्राप्त झाला असा त्याचा अर्थ होईल। म्हणून परमात्मा आणि परमात्म्याचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट करण्यासाठी या 4 महिन्यामध्ये विशेष रूपाने ज्ञानाची साधना केली जाते, हा एक अर्थ। दुसरा, भक्तिशास्त्राच्या अनुषंगाने विचार केला तर परमात्मा झोपले म्हणजे आपल्यावर रुष्ट झाले, थोडेसे रागावले, कारण 8 महिने परमात्म्याने आपल्याकडे बघितलं। आपण सगळे संसारामध्ये जागृत आहेत आणि परमार्थाच्या दृष्टीने झोपलेलो आहेत।
या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. अज्ञानाच्या रात्रीमध्ये महात्मा झोपलेला असतो आणि सगळे जीव जागे असतात संसारामध्ये त्यावेळेस, आणि संसाराच्या संबंधाने आपण जागे असतो तर महात्मा झोपलेला असतो. म्हणून परमात्म्याच्या ध्यानात येतं की या जगामध्ये लोक आपल्या दृष्टीने विचार केला तर कोणी जागं नाही. ज्ञानाच्या दृष्टीने झोपलेत सगळे, अज्ञानामध्ये मात्र जागे आहेत. आणि त्यामुळे परमात्मा आपल्यावर रुष्ट होतात. माझं कोणी स्मरण करीत नाही, माझी कोणी भक्ती करत नाही, माझ्याकडे कोणी येत नाही, माझ्याकडे धर्माकडे संतांकडे या जगाचं लक्ष नाही. आपापल्या संसारामध्ये स्वार्थामध्ये सगळे जागे आहेत. हे जेव्हा देवाच्या ध्यानात येतं तेव्हा देव सुद्धा मग झोपतात, लोकांवर नाराज होतात. मी तरी काय करू जागा राहून, यांचं माझ्याकडे लक्षच नसेल तर मीही झोपतो म्हणून परमात्मा झोपले. एका अर्थाने रुष्ट झाले, नाराज झाले. आणि म्हणून मग या चातुर्मासाच्या कालामध्ये भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, त्याला जाग करण्यासाठी काकडा केला जातो. म्हणून गावोगावी या चातुर्मासामध्ये काकडे केले जातात. अनेक प्रकारची तपश्चर्या, साधना, भक्ती, नामचिंतन, सप्ताह हे उत्सव केले जातात. तीर्थक्षेत्रांमध्ये गावागावांमध्ये केले जातात की जेणेकरून परमात्मा आमच्यावर प्रसन्न होत, नाराज होऊ नयेत, असे झोपू नयेत, जागे होत, आमच्या जीवनात ते पुन्हा प्राप्त होत. म्हणून ही भक्ती साधना सुद्धा केली जाते, असा दुसरा अर्थ. आणि देव झोपल्याच्या नंतर मग परमात्मा मंगल असल्यामुळे आपल्या जीवनात काही मंगलच राहणार नाही. मंगल स्वरूप परमात्माच झोपलेत म्हणून जी मंगल कार्य असतात ते केले जात नाहीत. अलीकडे करतात ही गोष्ट वेगळी. अर्थात विवाह असतील हे चातुर्मासाच्या कालामध्ये करू नयेत, कारण ते मंगल कार्य आहे आणि परमात्मा मंगल स्वरूप आहेत आणि ते झोपलेत. म्हणून आता परमात्मा झोपल्याच्या काळामध्ये हे विवाह लावणं किंवा कुठली मंगल स्वरूप धर्म कार्य करणं जमत नाही. आधी देवाला जाग करा. म्हणून या कालामध्ये विशेष रूपाने भक्ती केली जाते, नामसाधना केली जाते, भगवंताचं वर्णन केलं जातं, त्याच्या चरित्र कथांचं गान केलं जातं. परमात्म्याला प्रसन्न करायचं आहे म्हणून चातुर्मासाच्या कालामध्ये केलेली साधना ही अनंत पटीने फल देणारी असते. म्हणून या कालामध्ये एकतर ज्ञानसाधना करा किंवा भक्ती साधना करा. अशा पद्धतीने चातुर्मासामध्ये आपल्याला परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी साधना करायची. आणि याकरिता आपण नारद भक्ती सूत्र हा ग्रंथ या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेला आहे. कारण हा एक भक्तिशास्त्रातील भक्ती या दृष्टीने शिरोमणी ग्रंथ आहे, सर्वोच्च ग्रंथ आहे, सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि जगाला गरज आहे ती भक्तीची. कलियुगा माझी करावे कीर्तन, म्हणजे भक्ती साधना ही कलियुगामध्ये प्रमुख साधना आहे, विशेष साधना आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अनेक साधनं जरी सांगितली असली तरी विशेष रूपाने भक्तीचंच प्रतिपादन सर्व संतांनी एकमुखाने केलेलं आहे. म्हणून भक्ती या साधनाच्या द्वाराच आपण या काळामध्ये परमात्म्याला प्राप्त करू शकतो, आपलं परमकल्याण प्राप्त करून घेऊ शकतो. एकतर भक्ती हे साधन सोपं आहे आणि दुसरी गोष्ट अनंत पटीनं फल प्राप्त करून देणार आहे. पुन्हा शीघ्र फलप्राप्ती करून देणारं साधन आहे. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती, असं संतांनी म्हटलंय. म्हणून भक्तिपंथ हा सर्व सुलभ आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने, म्हणून एक गावे आम्ही विठोबाचे नाम. यारे यारे लहान थोर, सर्वाधिकार सेव्य, अशी ही भक्ती साधना आहे. म्हणून भक्ती आपल्याला करायची. या भक्तीने सगळी साधनं सिद्ध होतात. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ही सगळी साधनं आपोआप येतात. ज्ञान भक्तीने प्राप्त होतं, धर्म भक्तीने सिद्ध होतो, वैराग्य भक्तीने प्राप्त होतं.
ही सगळी साधनं आपल्याला भक्तीमध्ये सिद्ध होतात. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आणि म्हणून भक्ती हे सर्वश्रेष्ठ साधन असल्यामुळे संतांनी या भक्तीचाच पुरस्कार विशेष रूपाने केलेला आहे. तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती आणि कविश्रांती आरतिया असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला भक्ती साधना करायची, आपलं परम कल्याण प्राप्त करून घ्यायचं आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी ही भक्ती करायची कशी हे आपल्याला बऱ्याच वेळा अज्ञात असतं, माहिती नसतं भक्ती करायची कशी. कारण भक्तीचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक अज्ञानातली भक्ती आणि दुसरी ज्ञानातली भक्ती. अज्ञानातली म्हणजे आंधळी भक्ती आणि ज्ञानातली म्हणजे डोळस भक्ती. म्हणून आपली डोळस भक्ती असली पाहिजे असा संतांचा आग्रह आहे. सुरुवात जरी आपण अज्ञानातून करत असलो तरी पर्यवसान भक्तीचं ज्ञानातून झालं पाहिजे. भक्तीनं जर आपल्या हाताला धरलं असेल तर मागे ज्ञान आलंच पाहिजे. म्हणून ज्ञानयुक्त अशी भक्ती असावी, ज्ञानोत्तर अशी भक्ती असावी. तिला पराभक्ती असं म्हटलंय. ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ही भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. या भक्तीचं स्वरूप ध्यानात घेऊन जर भक्ती केली तर ही भक्ती आपल्याला ज्ञानापर्यंत घेऊन जाते, ज्ञानोत्तर घेऊन जाते. आणि भक्तीचं यथार्थ स्वरूप न जाणताच आपण भक्ती करत असू तर ही भक्ती आपल्याला अज्ञानातच ठेवणारी असेल. म्हणून डोळस भक्तीपर्यंत जर जायचं असेल, यथार्थ भक्ती करायची असेल, पराभक्ती करायची असेल तर मग आपल्याला भक्तीचं यथार्थ स्वरूप जाणून घ्यावं लागेल. ज्याची भक्ती करायची त्या परमात्म्याचं यथार्थ स्वरूप जाणून घ्यावं लागेल. आणि जो भक्ती करणारा भक्त आहे त्याला सुद्धा आपल्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. म्हणजे भक्ताला आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन, भक्तीचं स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेऊन आणि परमात्मा भजनीय स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन जी भक्ती होते त्या भक्तीला पराभक्ती असं म्हणा, यथार्थ भक्ती म्हणा, सर्वश्रेष्ठ भक्ती असं म्हणा. किंबहुना आपल्या संतांची तीच भक्ती आहे. अशी श्रेष्ठ भक्ती जर करायची असेल तर परमात्म्याचं स्वरूप कळालं पाहिजे, भक्तीचं स्वरूप कळालं पाहिजे आणि भक्ताला सुद्धा आपलं स्वरूप कळालं पाहिजे. हे त्रिपुटीचं स्वरूप यथार्थ समजल्यानंतर होणारी भक्ती म्हणजे श्रेष्ठ भक्ती. आणि हे समजण्यासाठी आपल्याला भक्तिशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. या भक्तिशास्त्रांमध्ये कशी भक्ती करावी हे सांगितलेलं आहे, ते कळालं पाहिजे. आणि हे न समजून घेताच आपण भक्ती करू तर मग मात्र ती अज्ञानातली भक्ती असते. आणि अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, दयाची चित्ती देव कैचा असं होतं. भक्तीचा उद्देश सुद्धा स्वच्छ असावा. ज्या भक्तीचा उद्देश हा फक्त संसार आहे, स्वार्थ आहे, ती अज्ञानातली भक्ती आहे, अंध भक्ती आहे. आणि ज्या भक्तीचा उद्देश हा परमात्मा प्राप्ती आहे, ज्या भक्तीचा उद्देश हा परम कल्याण आहे, ज्या भक्तीचा उद्देश हा परम आनंद आहे, त्या भक्तीला श्रेष्ठ भक्ती म्हणा. आणि त्यामुळं भक्ती यथार्थ कळाली पाहिजे. आणि ते कळण्यासाठी आपल्याला भक्तिशास्त्र कळालं पाहिजे. याकरिता आपल्याला या भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ असणारं शास्त्र म्हणजे नारद भक्तिसूत्र. आणि म्हणून आपल्याला या नारद भक्तिसूत्राचं चिंतन करणीय आहे, करायचं आहे. कुणी हा ग्रंथ लिहिला? नारद मुनींनी लिहिला. का लिहिला? ते नारद मुनी कोण आहेत त्याचं विस्ताराने चरित्र आपण तर सध्या तरी घेणार नाही. श्रीमद भागवतामध्ये नारदांचं चरित्र आलेलं आहे. परंतु नारद या शब्दातूनच नारदांची महती सिद्ध होत असल्यामुळे पुन्हा आपण कधीतरी या ग्रंथाचं चिंतन करता करता नारद महर्षींच्या चरित्रातूनच एखादं सूत्र सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु ज्यांनी हा ग्रंथ लिहिला त्यांचं महात्म्य, ते महर्षी श्री नारद हे त्यांच्या नावातूनच सिद्ध होतं की त्यांचं महात्म्य काय आहे. नारद असा शब्द आहे. नारद मुनी कोण आहेत? ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, मानस पुत्र आहेत. आणि ब्रह्मदेवाचे शिष्य सुद्धा आहेत. म्हणजे ब्रह्मदेव नारदांचे पिताही आहेत आणि गुरु सुद्धा आहेत.
ब्रह्मदेवापासूनच महर्षी श्री नारदांना हे भक्तीचं ज्ञान, श्रीमद भागवताचं ज्ञान, चतुश्लोकी भागवत हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणून नारदांचं वैशिष्ट्य वर्णन करत असताना श्रीमद भागवतामध्ये अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. अहो देवर्षिर्धन्योयम यत् कीर्तिम शारंग धन्वनः गायन माद्यन निदम तंत्र्या रमयत्यातुरम जगत. देवर्षी नारद धन्य आहेत, आपली विणा वाजवत भगवत गुणानुवादामध्ये तल्लीन होतात आणि संसाराच्या दुःखाने तप्त झालेल्या जीवांना सदा आनंदित करीत राहतात. ते महर्षी श्री नारद आहेत. एकनाथी भागवतामध्ये सुद्धा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी म्हटलंय, धन्य धन्य तो नारदू जासी सर्वत्र गोविंदू सर्वथा हरिनामाचा छंदू तेने परमानंदू सदोदित. नारदजी धन्य आहेत, सर्वत्र सर्वांना आनंद देत हरिनामाचा छंद घेत आनंद स्वतः घेतात आणि जगाला देतात. जो श्रीकृष्णाचा आवडता, ज्याशी श्रीकृष्ण आवडे सर्वथा, ज्याचे ने संगे तत्वता नित्य मुक्तता जडजीवा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलतात, जो श्रीकृष्णाचा आवडता आहे आणि श्रीकृष्ण ज्यांना आवडतात असे भक्त म्हणजे नारदजी आहेत. काही भक्त असतात की जे देवाला आवडतात आणि काही भक्त असे असतात की ज्यांना देव आवडतो. देव ज्यांना आवडतो ते भक्त 2 नंबरचे आणि देवाला जे आवडतात ते 1 नंबरचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. नारदजी असे आहेत की नारदांनाही देव आवडतो आणि देवालाही नारद आवडतात असे भक्त आहेत. ज्याचेने संगे तत्वतः पाहिलं तर ज्यांच्या संगतीमध्ये जडजीवा नित्यमुक्तता, जे जडजीव आहेत, अज्ञानीबद्ध जीव आहेत, त्यांना नित्यमुक्तता सिद्ध होते, मोक्ष प्राप्त होतो. अशी ज्यांची संगती आहे असे महर्षी श्री नारद आहेत. नारद म्हणजे काय, या नावावरूनच त्यांचं महात्म्य सिद्ध होतं. नारद असा शब्द आहे बघा. काय अर्थ सिद्ध होतो? वर्णन असं केलंय अखंडानंद स्वामींनी. नारद भक्ती दर्शन म्हणून एक ग्रंथ सांगितलेला आहे, अर्थात त्यांनी प्रवचन केलेत, त्याच्यावरचा एक ग्रंथ आहे नारद भक्ती दर्शन. नारद भक्ती सूत्रावर त्यांनी केलेलं ते व्याख्यान आहे, प्रवचन आहेत. त्यामध्ये त्यांनी नारद या शब्दाचे काही अर्थ सांगितलेले आहेत. नारद म्हणजे काय? नरस्य इदम इति नारम नाम ज्ञानम तम नारम ज्ञानम ददाति इति नारदः. नारद शब्दामध्ये पहिला शब्द आहे नार, दुसरा आहे द म्हणजे देणारा, ददाति इति दहा. नार म्हणजे काय? नरस्य इदम इति नारम. नराच्या संबंधी, नर म्हणजे मनुष्य, जीव, आणि जीवांच्या संबंधी असणारं जे ज्ञान त्याला म्हटलं जातं नार. नार म्हणजे ज्ञान असा अर्थ. किंवा नर शब्दाचा अर्थ नरनारायण, आणि त्या नरनारायणाच्या संबंधी किंवा त्यांनी उपलब्ध करून दिलेलं जे ज्ञान आहे त्याला म्हणा नार. थोडक्यात नार शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. आत्मसंबंधी ज्ञान म्हणजे नार. नरस्य इदम म्हणजे नराच्या संबंधी, जीवांच्या संबंधी, आत्मस्वरूपाच्या संबंधी असणारं ज्ञान म्हणजे नार. आणि तम ददाति इति नारद, ते आत्म्याच्या संबंधानं असणारं ज्ञान जगाला ते देत राहतात, त्यांना नारद असं म्हणा. सदैव ब्रह्मज्ञानाचा उपदेश जगाला देत राहतात. वसुदेवांना म्हणजे परमात्म्याच्या पित्याला, वडिलांना सुद्धा ज्यांनी हे ब्रह्मज्ञान दिलं, म्हणून वसुदेवादिभ्यः नारम ज्ञानम ददाति इति नारदः. वसुदेवादिकांना किंवा व्यासादिभ्यश्च, व्यासादिकांना सुद्धा नारदांनी ज्ञान दिलेलं आहे.
म्हणून व्यास, वसुदेव इत्यादींना जे आत्मसंबंधी ज्ञान देतात त्यांना नारद असं म्हटलं जातं. असा नारद या शब्दाचा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे नारस्य इदम इति नारम. नरस्य इदम इति नारम नरसंबंधी अज्ञानम तद्यति खंडयति इति नारदः. मनुष्यांच्या अंतःकरणामध्ये जे परमात्म्याच्या विषयी अज्ञान आहे त्याला म्हणा नार. कारण नरांच्या संबंधी अज्ञान आहे, मनुष्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे? अज्ञान आहे. आणि तद्यति खंडयति, त्या अज्ञानाचं जो खंडन करतो त्यांना नारद असं म्हणा. मनुष्यांच्या अंतःकरणामध्ये असणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा नाश जे करतात त्यांना नारद असं म्हटलं जातं. असा दुसरा अर्थ आहे. आणखी काय अर्थ आहे नारद शब्दाचा? दुसरा अर्थ सांगितला आहे, नार म्हणजे परमात्मा. कारण नरस्य इदम, नर म्हणजे मनुष्य सगळे जीव, आणि त्यांच्या हृदयामध्ये जो आहे त्याला म्हणा नार. नार शब्दाचा अर्थ एक हृदय असा पण केलेला आहे. हृदय अयम इति हृदयम, हृदयामध्ये परमात्मा आहे. म्हणून नार शब्दाचा अर्थ केलेला आहे मनुष्यांचा असणारं हृदय, हृदयामध्ये असणारा परमात्मा. नार म्हणजे परमात्मा. अंतर्यामी रूपाने सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणारा परमात्मा, परब्रह्म, मुरली मनोहर, पितांबरधारी, श्यामसुंदर, नंदनंदन, राधारमण, वृंदावन बिहारी भगवान श्रीकृष्ण. एवढा अर्थ केला नार शब्दाचा. आणि अशा परमात्म्याची जगामध्ये, मनुष्यांच्या हृदयामध्ये स्थापना करतात त्यांना म्हणा नारद. नारम ददाती सर्व जनेषु स्थापयति इति नारदः. परमात्म्याची जगाजगामध्ये, घराघरामध्ये, मनामनामध्ये जे स्थापना करतात ते महर्षी नारद आहेत. असा एक अर्थ नारद शब्दाचा केलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला विषय आला, कलिना सदृशो कोपी युगो नास्ति वरानने तस्मिंस्त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने. महर्षी श्री नारदांनी भक्तीच्या समोर केलेली प्रतिज्ञा आहे. कलिना सदृशः कोपी युगो नास्ति. हे भक्ती, या जगामध्ये कलियुगासारखा दुसरा युग नाही, सर्वश्रेष्ठ युग कलियुग आहे. तस्मिन, या कलियुगामध्ये, त्वाम स्थापयिष्यामि, मी तुझी स्थापना करील. कुठे? गेहे गेहे जने जने, घराघरामध्ये आणि लोकांमध्ये, सर्वांच्या अंतःकरणामध्ये मी भक्तीची स्थापना करीन, अशी नारदांनी प्रतिज्ञाच केलेली आहे. आणि म्हणून नारद म्हणजे काय? सर्व जगामध्ये परमात्म्याची आणि परमात्म्याच्या भक्तीची जे स्थापना करतात त्यांना म्हणा नारद. असा एक नारद शब्दाचा अर्थ आपल्याला करता येतो, केलेला आहे. असे नारद जे आहेत, असे आपण 3 अर्थ पाहिले. अजून काय? नारद म्हणजे काय? आणखी एक चिंतन आपल्याला नारद शब्दासंबंधाने करता येतं. नारद, न अरद इति नारदः. न अरदः इति नारदः म्हणजे काय? अर शब्दाचा अर्थ आहे दोष. अरदः, अरम दोषम ददाति इति अरदः. जगाला दोषच देत राहतो तो अरद. आणि न अरदः इति अरदः, जगाला कधीही दोष देत नाही, गुणच देत राहतात, त्यांना म्हणा नारद. जगामध्ये कधीही दोष स्थापन केले नाही, दोषांची स्थापना केली नाही. असुरादिकांनी काय केलं? दोषांची स्थापना केली. परंतु नारदजी काय करतात? जगामध्ये गुणांची स्थापना करतात, कधीही दोषांची स्थापना करीत नाहीत, म्हणून त्यांना नारद असं म्हटलेलं आहे. असा एक चौथा अर्थ आपल्याला नारद शब्दासंबंधी करता येतो व्याकरणाच्या द्वारा. यद्वा आणखी एक अर्थ केला, अरह नाम शस्त्रभेदः तद्वद आयोः खंडकः न भवति इति नारदः. अरह शब्दाचा एक अर्थ आहे शस्त्र विशेष, एक विशेष शस्त्र. शस्त्र काय करतं? खंड करतं, नाश करतं, भेदक असतं, खंडक असतं. म्हणून अरद म्हणजे काय?
खंड करणारा, नाश करणारा. आणि न अरदह इति नारदः, म्हणजे जगामध्ये जे कधीही कोणाचाही नाश करत नाहीत, उलट अविनाशी पदाला प्राप्त करून देतात, त्यांना म्हणा नारद. म्हणजे जन्म मरण असा जो आपला नित्य भेद होतो आहे, खंड होतो आहे, दुःख प्राप्त होत आहे आपल्याला, तर हा खंड आपल्या जीवनातला जे नष्ट करतात आणि आपल्याला अखंड करतात. शास्त्राप्रमाणे खंड करत नाहीत, उलट अखंड अवस्थेला प्राप्त करून देतात, म्हणून त्यांना नारद असं म्हटलेलं आहे. आणखी काय अर्थ आहे नारद शब्दाचा? आणखी एक अर्थ केलाय. हे 5 अर्थ झाले. 6वा आणखी एक अर्थ असा आहे, नारम नरसमूहम दयते पालयते ज्ञानदानेन इति नारदः. नार म्हणजे काय? नरसमूह, सगळ्या जगाला, समूहाला म्हणा नार. नर म्हणजे मनुष्य, नार म्हणजे काय? जगाचा समूह, लोकांचा समूह, जनसमूह. आणि या जनसमूहाला दयते पालयते, या ज्ञानदानाच्या द्वारा, भक्ती दानाच्या द्वारा या संपूर्ण नरसमूहाचा पालन करतो, म्हणून नारद असा अर्थ आहे. सगळ्या जगाचं पालन करतात ज्ञान आणि भक्तीच्या द्वारा, म्हणून नारदांना नारद असं म्हटलेलं आहे. असा एक अर्थ आहे. किती झाले? 6 अर्थ झाले. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये नारद शब्दाची व्याख्या एक केलेली आहे. काय? ददाति नारम ज्ञानंच बालकेभ्यश्च बालकः जातिस्मरो महाज्ञानी तेनायम नारदभिदः. नारदाभिदः. नारद अशी अभिधा, असं नाव नारदांना का आहे तर वर्णन केलंय. नार म्हणजे ज्ञान. ददाति नारम ज्ञानंच बालकेभ्यः, बालकांना ज्यांनी आतापर्यंत हे ज्ञान दिलेलं आहे, भक्तीचं, अध्यात्माचं हे ज्ञान दिलं. कुणाला? ध्रुवजींना, प्रल्हादजींना, या बालकांना ज्यांनी हे भक्ती आणि अध्यात्माचं ज्ञान आतापर्यंत दिलेलं आहे. आणि जे जातिस्मरः, जे जात्यस्मर आहेत, म्हणजे पूर्वजन्मातील स्मरण ज्यांना आहे, पूर्वजन्मामध्ये मी कोण होतो हे ज्यांना आठवतं, त्यांना जातिस्मर म्हटलं जातं. असे जातिस्मर आहेत, महाज्ञानी, महान ज्ञान संपन्न आहेत, असे जे त्यांना नारद असं म्हटलेलं आहे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये. अशा नावावरूनही हे नारद महर्षींचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. कधी कधी नावच त्यांचा महिमा प्रतिपादन करत असतो. भगवंताचं नावच भगवंताचा महिमा प्रतिपादन करतं. एवढा देवाचा महिमा आहे, तुझी या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघश्याम. देवालाही देवाच्या नावाचा महिमा कळत नाही, म्हणून देवाचा महिमा देवाच्या नावावरून सिद्ध होतो. केवळ देवाचं नामस्मरण करा, काय होईल? परमात्मा प्राप्ती होईल, जन्म मरण खंडित होईल. नामस्मरणाने सगळं सिद्ध होतं. म्हणून ज्याचं नावच एवढं मोठं आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, नामाने सुद्धा महिमा सिद्ध होत असतो. नामतः महिमा म्हणतात त्याला. तसं इथं नारद महर्षींचा महिमा त्यांच्या नावावरून सिद्ध झालेला आहे, म्हणून त्यांना नारद असं म्हटलं. या 7 कारणांनी आपण 7 अर्थ पाहिले नारद या शब्दाचे. अशा नारद महर्षींनी या भक्तिशास्त्राचं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणे का बरं केलं? त्याचं वर्णन करत असताना असं म्हटलंय की या भक्तिशास्त्राचा एवढा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प महर्षी नारदांच्या अंतःकरणामध्ये का निर्माण झाला? तर सुरुवातीला चतुश्लोकी भागवताचं ज्ञान उपदेश महर्षी नारदांना ब्रह्मदेवांनी केलाय आणि सांगितलेलं आहे की याला भागवत म्हणतात. भगवंतासंबंधी असणारं हे ज्ञान आहे, ही भक्ती आहे, हे भागवत धर्म आहेत. इदम भागवतम नाम यन्मे भगवतोदितम संग्रहोयम विभूती नाम त्वमेतद विपुली कुरु. ब्रह्मदेवांनी सांगितलं नारदांना, हे भागवत आहे की जे मला महाविष्णूंनी अगोदर सांगितलेलं होतं. याचा संग्रह कर. भगवंताच्या विभूतींचा हा
तो विस्तार कर, या भागवताचा विस्तार कर. कसा कर? यथा हरव भगवती नृणाम भक्तीर भविष्यती सर्वात्मनी अखिलाधारे इति संकल्प्य वर्णय. जेणेकरून सगळ्या जीवमात्रांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी भक्ती निर्माण होईल, अशा प्रकारचा या श्रीमद भागवताचा विस्तार आणि या भक्तीचा विस्तार तो जगामध्ये कर. संकल्प करून हा विस्तार कर. अशा प्रकारची आज्ञा ब्रह्मदेवांनी नारदांना दिली. आणि आताच सांगितलं, ब्रह्मदेव हे नारदांचे पिताही आहेत आणि गुरुही आहेत. वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे, हे धर्मशास्त्र आहे. तर मग ब्रह्मदेव तर पिताही आहेत आणि गुरुही आहेत, पण गुरूंचीही आज्ञा पाळली पाहिजे. आणि म्हणून महर्षी नारदांनी आपल्या पित्याची आणि आपल्या श्रीगुरूंची आज्ञा म्हणून संकल्प केला की जगामध्ये घराघरामध्ये मी हा भक्तीचा प्रचार आणि प्रसार करेल. आणि या संकल्पाने जगामध्ये भक्तीचा प्रसार करत असताना श्रीमद भागवताच्या रूपाने हा भक्तीचा प्रचार केला. आणि नारद भक्ती दर्शन, नारद भक्ती सूत्र या ग्रंथाच्याही माध्यमातून महर्षी नारदांनी हा भक्तीचा प्रचार आणि विशेष रूपाने प्रसार जगामध्ये केलेला आहे. हे याचं मुख्य कारण आहे. दुसरी गोष्ट, नारद महर्षी संत आहेत. येतो हिताचा कळवळा पडते हाती मनोनी काळा. हे जग काळाच्या हातात पडतंय असा कळवळा संतांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला असतो. आणि म्हणून संत महात्मे दयेने कृपेने जगाला मुक्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत असतात. आणि याकरिता संतांनी निर्माण केलेलं हे वाङ्मय असतं. तुकोबाराय, ज्ञानोबाराय या संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनकालामध्ये जसं हे भक्तिज्ञानाचं कार्य केलं, तेच कार्य अखंडितपणे या पृथ्वीवर सुरू राहावं याकरिता ग्रंथांची रचना केली. म्हणून नारदांनी सुद्धा या ग्रंथाच्या माध्यमातून जगात ही भक्ती अबाधित राहावी, अखंडित राहावी, भक्ती जगाला कळावी की भक्ती करणं सुद्धा एवढं सोपं नसतं, भक्ती सुद्धा कळाली पाहिजे कशी करावी, याकरिता हे भक्तिशास्त्र निर्माण केलेलं आहे. महर्षी नारदांचा अधिकार सांगत असताना असं वर्णन केलंय की महर्षी नारद हे जे भगवंताचे परम द्वादश भक्त आहेत, यांना परम भागवत म्हटलंय, त्यामध्ये दुसरा नंबर नारदजींचाच आहे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगदार्जुन, वसिष्ठ, विभीषणादी नेतानहम परम भागवतान नमामि किंवा स्मरामी. द्वादश भागवत सांगितलेत, त्यामध्ये दुसरा नंबर नारदजींचा आहे. प्रल्हाद, नारदजी भगवंताचे परम भक्त आहेत, हे त्यांचं विशेष आहे, वर्णन आहे. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतामध्ये स्वतः धर्मराजांनी म्हणजे यमदेवतेने आपल्या यमदूतांना या भागवत धर्माचा उपदेश केला. त्यावेळेला या भागवत धर्मांना कोण जाणतं, तर द्वादश भागवत जाणतात. भक्तीचे 12 आचार्य सांगितलेत आणि त्यामध्ये सुद्धा महर्षी नारदांचा अंतर्भाव आहे. स्वयंभूर नारदः शंभुः कुमारः कपिलो मनुः प्रल्हादो जनको भीष्मो बलिर्वैयासकीर वयम. स्वयंभूः म्हणजे ब्रह्मदेव आणि दुसरा नंबर आहे नारदः, दुसराच नंबर नारदजींचा तिथेही आहे. 12 जे भक्तीचे आचार्य आहेत, द्वादश आचार्य, त्यामध्ये सुद्धा नारदजींचं नाव आहे. आणि म्हणून नारदजी हे भगवंताचे परमभक्त आहेत असं सिद्ध होतं. भागवतामध्ये भगवंताच्या अवतारांचं वर्णन करताना 24 अवतारांचं, नारदजी सुद्धा भगवंताचे अवतार आहेत असं वर्णन आहे. तिसरा अवतार म्हणजे भगवंताचा नारदजी आहेत असं वर्णन केलंय. म्हणजे नारदजी साक्षात परमात्म्याचेच अवतार आहेत, हा त्यांचा एक महिमा आहे. आणि म्हणून अशा महर्षी श्री नारदांनी निर्माण केलेलं हे दर्शनशास्त्र भक्ती दर्शनशास्त्र आहे. काय आहे की ज्ञानशास्त्र हे वस्तुप्रधान आहे, विषय प्रधान आहे, आणि भक्तिशास्त्र हे विषय प्रधान तर आहेच आहे,
पण हे कर्तृप्रधान सुद्धा आहे. ज्ञानशास्त्रामध्ये कोण ज्ञान सांगतं यापेक्षा कोणतं ज्ञान सांगतं हे महत्त्वाचं आहे. उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. कोणीही ज्ञान सांगो, ब्रह्मज्ञान सांगतंय ना, मग महत्त्वाचं आहे. विषयाला प्राधान्य दिलं जातं, कर्तृप्राधान्य नाही. कोण वक्तृप्राधान्य नाही. लहान मुलाने जरी ज्ञान सांगितलं मोठ्याला तरी ते ग्रहण केलं जातं. कपिल मुनींनी उपदेश केला ब्रह्मज्ञानाचा आपल्या आईला, असं भागवतात वर्णन आहे. मग आई तिथं वयानं मोठी आहे, अधिकार संपन्न आहे, पण तरी सुद्धा मातेला उपदेश का? वेदांत शास्त्र सांगतं इथं वक्तृप्राधान्य नाही, इथं विषय प्राधान्य आहे. आणि भक्तिशास्त्राचं मात्र तसं नाही. कोणी भक्ती सांगायला लागलं चालत नाही. स्वतः किती भक्ती करतो हे महत्त्वाचं आहे. करू संती केले ते, संतांनी जे सांगितलंय ते स्वतः केलं पाहिजे. बोले तैसा चाले आणि त्याची वंदावी पाऊले. जसं बोलतो तसंच चालत असेल तर त्याच्या चरणाचं वंदन करा, तुकोबाराय सांगतात. भक्ती हा केवळ बोलण्याचा विषय नाही. भक्ती हा सांगण्याचा आणि ऐकण्याचा विषय नाही. भक्ती हा कृतीचा विषय आहे. आपल्या अंतःकरणात ते भाव निर्माण झाले पाहिजे. तशी इंद्रियांनी शरीराने आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून भक्ती हा करण्याचा विषय आहे. भक्ती हा आचरणाचा विषय आहे. भक्ती हे प्रॅक्टिकल आहे. स्वतः आपल्याला तशी भक्ती करावी लागते. असं असल्यामुळे भक्ती सांगणारा स्वतः भक्ती करतो का हे महत्त्वाचं आहे. त्याचा महिमा काय हे महत्त्वाचं आहे. म्हणून भक्ती हे वर्णन करणारे तुकोबाराय, स्वतः त्यांनी भक्ती कशी केली हे ध्यानात घ्या. नामदेवरायांनी भक्ती सांगितली, स्वतः नामदेवरायांच्या हाताने परमात्मा जेवण करतात, ही त्यांची भक्ती आहे. ज्ञानोबाराय भक्तीचं प्रतिपादन करतात, पण माझी जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, हे ज्ञानोबारायांची ज्ञानोत्तर भक्ती आहे. तुकोबारायांची भक्ती एवढी आहे की तुकोबारायांना स्वप्नात गुरूंनी आणि उपदेश करावा, देवाने यावं साक्षात, आणि 15 दिवसामध्ये तुकोबारायांना परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा, ही त्यांची भक्ती आहे. अशी भक्ती संतांनी केली. मार्गी बहुत याची गेले साधू संत, स्वतः या मार्गाने संत गेले आणि मग जगाला उपदेश केला. मग मार्ग दावूनी गेले आधे दयानिधी संत ते, तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. पण भक्ती सांगणारा स्वतः भक्ती करतो का हेही महत्त्वाचं आहे. म्हणून इथं भक्तीचं वर्णन, भक्तीचा उपदेश या ग्रंथाच्या रूपाने जर नारद महर्षी करत असतील तर त्यांचा महिमाही कळाला पाहिजे. याकरिता आपण नारद महर्षींचा, त्यांच्या नावावरून निर्माण होणारा महिमा, असलेला महिमा, नारदांचा अंतर्भाव 12 आचार्यांमध्ये आहे, 12 परम भागवतांमध्ये आहे, परमात्म्याचे अवतार म्हणजे नारद आहेत. अशा विविध पद्धतीने आणि एकनाथ महाराजांनी किंवा श्रीमद भागवतामध्ये अनेक ठिकाणी महर्षी श्री नारदांचं वर्णन केलेलं आहे. पंचरात्र इत्यादी ग्रंथांचं निर्माण नारद महर्षींनी केलेलं आहे. नारद महर्षी हे एक वैष्णव शिरोमणी आहेत. असं असल्यामुळे नारदांनी निर्माण केलेलं हे भक्तिशास्त्र अनुभव्य आहे, आचरणीय आहे. हे केवळ वर्णनीय नाही, हे केवळ बोलण्यासारखं नाही, तर हे आचरणातून आणि अनुभूतीतून आलेलं आहे. या ग्रंथातील एक एक शब्द महर्षी श्री नारदांनी अनुभूतीतून सांगितलेला आहे. त्यामुळे हे आपल्या अनुभूतीतच आलं पाहिजे, अशा प्रकारचं आहे. अशा नारद भक्ती सूत्राला, ग्रंथाला आपण आरंभ करणार आहोत. काय आहे की वेदामध्ये 3 कांड आहेत, कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. या प्रत्येक कांडाची मीमांसा करण्यासाठी वेगवेगळ्या दर्शनशास्त्रांची निर्मिती झालेली आहे, प्रणयन झालेलं आहे. कर्मकांडाचं निरूपण करण्यासाठी, त्याची मीमांसा करण्यासाठी 2 दर्शन निर्माण झाले. एक महर्षी जैमिनींचं पूर्वमीमांसा दर्शन आणि दुसरं आहे भारद्वाज मुनींचं कर्ममीमांसा दर्शन. त्यामध्ये पूर्वमीमांसा दर्शन प्रसिद्ध आहे. त्यानंतर ज्ञानकांडाची मीमांसा करण्यासाठी सुद्धा 2 दर्शन ग्रंथ समोर आलेत. दोन्ही महर्षी श्री व्यासांनीच निर्माण केलेले आहेत. एक आहे उत्तर मीमांसा दर्शन म्हणजे ब्रह्मसूत्र, आणि दुसरं आहे सिद्धांत दर्शन. सिद्धांत दर्शन प्रचलित नाही, अल्प प्रचलित आहे, परंतु उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे उपासना म्हणजे भक्ती, या भक्तिकांडाचं, उपासनाकांडाचं निरूपण करण्यासाठी
त्याची विशेष मीमांसा करण्यासाठी 3 दर्शन ग्रंथ उपलब्ध आहेत. एक अंगिरस मध्य मीमांसा दर्शन, त्यालाच देवी मीमांसा दर्शन असंही म्हटलं आहे. दुसरं आहे शांडिल्य भक्ती दर्शन आणि तिसरं आहे नारदीय भक्ती दर्शन. अशी 3 दर्शनं आहेत. त्यामध्ये अंगिरा मुनींचं असणारं जे दैवी मीमांसा दर्शन आहे ते दर्शन युक्तियुक्त आहे. त्यामध्ये युक्ती प्रधानता आहे. युक्तीने भक्तीचंच प्रतिपादन केलं आहे, पण युक्तीने केलं आहे, अनुमानातून विशेष रूपाने केलेलं आहे. त्यानंतर शांडिल्य मुनींनी जे भक्ती दर्शन प्रतिपादन केलं दुसरं, ते जरा कठीण आहे, समजून घेण्यासाठी दुर्गम अशा प्रकारचं आहे. आणि तिसरं जे नारद भक्ती दर्शन आहे ते मात्र अत्यंत सरळ आहे, ललित आहे, त्याची पद्धती विलक्षण अशा प्रकारची आहे. आणि दैवी मीमांसा किंवा शांडिल्य भक्ती दर्शन याप्रमाणे ते युक्तिप्रधानही नाही आणि कठीणही नाही, ते सरळ आहे, सुगम आहे. अशा प्रकारचं असल्यामुळे भक्ती दर्शनाच्या दृष्टीने नारद भक्ती दर्शन म्हणजे नारद भक्ती सूत्र हे विशेष रूपाने जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. या नारद भक्ती दर्शनामध्ये 84 सूत्र आहेत. हे 84 सूत्र म्हणजे जणू काही आपल्याला 84 लक्ष योनीतून मुक्त करण्यासाठी निर्माण झालेले अशा प्रकारचे एक मार्ग आहेत. या 84 सूत्रांचा प्रकाश जर आपल्या जीवनात पडला तर आपल्याला कधीही 84 लक्ष योनी रूपी अंधारामध्ये भटकण्याची गरज पडणारच नाही. अशा प्रकारचे हे 84 सूत्र आपल्याला जीवनमुक्त करणारे आहेत आणि आपल्याला ब्रह्मज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्तीपर्यंत घेऊन जाण्यासाठी अलम आहेत, पुरेसे आहेत. अशा प्रकारचे हे 84 सूत्र आहेत. एक सूत्र म्हणजे कसं आहे, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. असं जे सूत्राचं लक्षण केलंय शास्त्रकारांनी, ही सगळी लक्षणं या सूत्रांमध्ये आहेत. अक्षर छोटीशी आहेत, अल्पाक्षरम, पण असंदिग्धम संशयरहित आहेत, सारभूत आहेत, विश्वतोमुखम अनेक अर्थांना प्रकट करणारी आहेत, अस्तोभम जास्त पालहाळ त्यामध्ये नाही, अनवद्यंच आणि दोषरहित. अशा प्रकारची पदरचना या सूत्रांची आहे. अत्यंत सुगम सुलभ अशा प्रकारचे छोटे छोटे एक सूत्र आहेत, मात्र अत्यंत आपल्याला भक्ती दर्शन समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. भक्तीचं लक्षण काय, का भक्ती करावी, भक्तीचं प्रयोजन काय, भक्तीची साधनं काय, भक्ती म्हणजे काय, भक्तीची कुणी काय काय लक्षणं केलीत, हे भक्ती साधना करत असताना साधकानं कोणते नियम पाळायचे असतात, त्याची आचारसंहिता काय, हे सर्वस्वी विचार या भक्तीच्या संबंधाने नारदांनी या भक्तिसूत्रामध्ये केलेला आहे. त्यात पहिलं सूत्र आहे नारदांनी या ग्रंथात निर्माण केलेलं, अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. पहिलं जे सूत्र आहे ते प्रतिज्ञा सूत्र आहे. या प्रथम सूत्रामध्ये महर्षी देवर्षी श्री नारदजींनी भक्तीची व्याख्या केलेली आहे, भक्तीची व्याख्या करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. अथातो, अथ म्हणजे यानंतर, म्हणजे काय, आपण याचा विस्तार पुढे करणार आहोत. अथातो भक्तिम व्याख्यास्यामः, म्हणून आता आम्ही भक्तीची व्याख्या करू. भक्ती म्हणजे काय हे आम्ही व्याख्यान करू, अशा प्रकारची प्रतिज्ञा या प्रथम सूत्रामध्ये महर्षी श्री नारदांनी केलेली आहे. या सूत्रामध्ये 4 पद आहेत. पहिलं पद आहे अथ, दुसरं आहे अतः, तिसरं आहे भक्तिम आणि चौथं आहे व्याख्यास्यामः. यातील प्रत्येक पद अत्यंत महत्त्वाचं आहे. अथ म्हणजे काय, अतः म्हणजे काय, भक्तिम म्हणजे काय आणि व्याख्यास्यामः म्हणजे काय, या प्रत्येक पदाचं काहीसं तरी व्याख्यान विश्लेषण होणं आवश्यक आहे. तर आज सुरुवात आहे. अल्पारंभः कार्यः असं म्हटलं जातं. आरंभ हा अल्प असावा, थोडा असावा, याकरिता आजच्या पाठामध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. उद्यापासून आपण या
प्रथम सूत्रापासून या ग्रंथाचं व्याख्यान सुरू करूया. अतः भक्तिम व्याख्यास्यामः याचं विश्लेषण करूया. आज आपण महर्षी श्री नारदांचा अधिकार, त्यांच्या नावाचा अर्थ, भक्तीची आवश्यकता या काही मुद्द्यांवर विश्लेषण केलेलं आहे. उद्यापासून आपण ग्रंथाला आरंभ करूया. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.